हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 2 मिनिटातील मॅगी तर आपण बऱ्याचदा खातो. आज आपण चटपटीत अशी मसाला मॅगीची रेसिपी बघणार आहोत. या मसाला मॅगीमध्ये भाज्या वापरल्यामुळे जी मुलं भाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी तर ही मसाला मॅगी खूप छान पर्याय होऊ शकतो. चला तर मग अशी परफेक्ट मसाला मॅगी बनवायच्या रेसिपीला सुरुवात करूया. ही मसाला मॅगी बनवण्यासाठी मी 2 मॅगीची पॅकेट्स वापरले आहेत. त्या प्रमाणात सर्व साहित्य वापरलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सुरुवातीला कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा थोडासा परतला की त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे केलेल्या आहेत त्या घालून घेऊया आणि कांद्याबरोबर आपल्याला त्याही परतून घ्यायच्या आहेत. आणि कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. आणि हे पहा, कांद्याचा रंग चेंज झालेला आहे. आता आपण राहिलेल्या भाज्या घालून घेऊया. अर्धी वाटी बारीक तुकडे केलेला गाजर, अर्धी वाटी फ्रेश वाटाणा आहे तो घालून घेऊया आणि 1 शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती घालून घेऊया. आणि ह्या भाज्या गॅस थोडासा मोठा करून 1-2 मिनटं परतून घेऊया. मोठ्या गॅसवर परतल्यामुळे भाज्या क्रंची होतात. 1-2 मिनटानंतर गॅस मध्यम करून यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. मॅगी आपली पटकन शिजते त्यामुळे भाज्या अगोदरच चांगल्या परतून घ्यायच्या. आणि टोमॅटो भाज्यामध्ये चांगल्या परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला आहे. आता या सगळ्या भाज्या व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घेऊया. पाव चमचा हळद घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि याबरोबरच मॅजिक मसाल्याचं पॅकेट घालून घेऊया. या मसाल्यामुळे मॅगीची चव दुप्पट होते, त्यामुळे हा मसाला या मॅगीमध्ये घालून घ्यायचा. हे सर्व मसाले भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. सर्व मसाले भाज्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपण मॅगीची 2 पॅकेटे वापरणार आहोत. तर तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर त्याने 2 कप पाणी घालून घ्यायचं आणि नसेल तर घरातल्याच अशा मध्यम आकाराच्या वाटीने 2 वाटी एवढं पाणी घालून घ्यायचं. म्हणजे आपण नेहमी मॅगीला जेवढं पाणी वापरतो त्यापेक्षा अर्धी वाटी जास्त पाणी घालून घ्यायचं. आपण भाज्या वापरल्या आहेत त्या पाणी सोक करून घेतात, त्यामुळे नेहमीपेक्षा थोडं जास्त पाणी वापरायचं. पाणी घालून झाल्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मॅगीचे असे मधून 2 भाग केलेले आहेत ते घालून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुकडे न करता पूर्णही घालू शकता. त्यानंतर त्यासोबतच आलेले मॅगीचे टेस्ट मेकर आहेत ते घालून घेणार आहोत. त्यानंतर हलक्या हाताने मॅगी अशी चमच्याने भाज्यामध्ये मिक्स करून घेऊया. खूप जोरात प्रेस केलं तर कडक असल्यामुळे मॅगीचे तुकडे पडतात, म्हणून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मुलांना काही चटपटीत खायचं असेल आणि तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर अगदी कमी वेळात तुम्ही ही मसाला मॅगी बनवून मुलांना देऊ शकता. मॅगी असल्यामुळे मुलं त्या आवडीने खातील आणि त्याबरोबरच ह्या भाज्यासुद्धा खाल्ल्या जातील. त्यामुळे भाज्यांचा पौष्टिकपणासुद्धा मुलांना मिळेल. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच अशा पद्धतीने बनवलेली चविष्ट आणि पौष्टिक अशी मसाला मॅगी खायला नक्कीच आवडेल. मॅगी भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून मॅगी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आपल्याला. 1-2 मिनिटं शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता मॅगी चांगली शिजलेली आहे. मॅगीने पूर्ण पाणीही सोक केलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता मॅगी मस्त मोकळी झालेली आहे. आणि जशी जशी थंड होत जाईल तशी अजून ती मोकळी होते. अजिबात चिपचिपी होत नाही. अशी एकदम मोकळी मॅगी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता. एकदा माझ्या या पद्धतीने मसाला मॅगी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू
अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.